मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी आंदोलनाची हाक देणारे मनोज जरांगे पाटील 8 आणि 9 ऑगस्ट रोजी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत। मराठा आरक्षणासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील हे 8 व 9 ऑगस्ट रोजी सोलापूर जिल्ह्याच्या 2 दिवसीय दौऱ्यावर येत असून या दौऱ्यात वडाळा, माढा, सरकोली आणि वाटंबरे येथे इशारा सभा व बैठका घेणार आहेत। ही माहिती सकल मराठा समाजाचे सोलापूर जिल्हा निमंत्रक माऊली पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली। 8 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता वडाळा, दुपारी 4 वाजता माढा येथे सभा होणार असून त्यानंतर पंढरपूर येथे मुक्काम असेल। 9 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता सरकोली, तालुका पंढरपूर येथे समाज बांधवांची बैठक, तर दुपारी 4 वाजता वाटंबरे, तालुका सांगोला येथे इशारा सभेचे आयोजन करण्यात आले आहे। 29 ऑगस्ट पासून अंतरवाली, सराठी येथे आमरण उपोषण सुरू करण्याच्या पार्श्वभूमीवर हा दौरा आयोजित करण्यात आला असून समाजाच्या मागण्यांबाबत जनजागृती, संघटन बळकटी आणि आगामी आंदोलनाची दिशा निश्चित करणे हा दौऱ्याचा मुख्य उद्देश असल्याचं माऊली पवार यांनी सांगितलं। 29 ऑगस्टला मनोज दादा आमरण उपोषणाला बसणार आहेत। त्याची पूर्वतयारी म्हणून पश्चिम महाराष्ट्रातल्या दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं असून त्याची पहिली सभा सोलापूर जिल्ह्यातील 8 ऑगस्ट रोजी शनिवारी सकाळी 10 वाजता वडाळा येथे होणार असून दुसरी सभा 4 वाजता माढा येत आहे। रात्री मुक्कामाला पंढरपूरला असून 9 ऑगस्टला सकाळी 10 वाजता सरकोली, तालुका पंढरपूर व त्यानंतर 4 वाजता वाटंबरे, तालुका सांगोला अशा 4 सभेंचं गाठीबाटी दौऱ्यांचं नियोजन केलं असून मराठा समाज मोठ्या ताकदीनं सोलापूर जिल्ह्यातला त्यांच्या पाठीमागं आहे हे तुम्हाला ह्या दौऱ्यात दिसेलच। 2023 पासून ते आत्तापर्यंत जी उपोषणं केली त्यात काय लाभ झाला? आम्ही सांगतोय कुठून आम्हाला आरक्षण मिळालं म्हणून, पण ॲक्च्युली प्रॅक्टिकलमध्ये बघायला गेलं तर आजच्या सुद्धा तारखेला जात पडताळणी ऑफिस सोलापूरमध्ये या वर्षभरातले 300-350 कुणबी दाखले अजून प्रलंबित आहेत जे विद्यार्थ्यांचे। SC-BC आरक्षण OBCच्या धर्तीवर देतो म्हणून शासनाने GR करतो म्हणून महिन्यापूर्वी आश्वासन दिलं। मनोज दादा उन्हामध्ये उपोषणाला बसल्यावर स्वतः कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तिथे गेले आणि OBC प्रमाणे सर्व सवलती SC-BC आरक्षणातल्या मराठ्यांना देऊ म्हटले, ज्यांची आता नोंदीच नाही सापडल्या त्या लोकांना SC-BC आरक्षण आहे मराठ्यांच्या। तर तो अजून GR निघाला नाही। विद्यार्थ्यांकडून पूर्ण फी घेतली जाते। अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची सर्व प्रकरणं थांबली आहेत, त्याचा व्याज परतावा मागील 1 वर्ष झाला निघत नाही आहे। सारथीची इमारत हुमन उंच बांधून ठेवली, पण तिथं ज्या पद्धतीनं कोर्सेस पाहिजे, UPSCचे MPSCच्या विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीनं फंड्स द्यायला पाहिजे, PhDच्या विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीनं फंड्स द्यायला पाहिजे, MSCITच्या माध्यमातून 80,000 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण द्या म्हणून सांगितलं। 2 महिने प्रशिक्षण झालं, पुढच्या 4 महिन्याचं प्रशिक्षण थांबवलेलं आहे। अशा विविध मागण्या समाजाच्या ह्या प्रलंबित असून त्या मागण्यांना न्याय व हक्क म्हणून आम्ही मैदानात उतरत आहोत। त्या पूर्ण समाजापर्यंत पोहोचायला पाहिजे। कशासाठी परत उपोषण चालू आहे त्यासाठी तो गाठीबिटी दौरा असून तो पूर्ण पश्चिम महाराष्ट्रात त्यांनी पिंजून काढणार। पत्रकार परिषदेला राजन जाधव, शिवाजी चापले, सचिन तिकटे, सचिन गुंड आणि अमोल भोसले उपस्थित होते।